महाशिवरात्रीची ती पवित्र पहाट, घंटांचा नाद, धुपांचा सुगंध आणि मनाला स्पर्श करणारी शांतता. तर आजचा दिवस हा खूप खास आहे, कारण पहाटे आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात जाणार आहोत आणि रुद्राभिषेक करून दिवसाची सुरुवात करणार आहोत. तर आजचा पूर्ण भक्तिमय दिवस तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग महाशिवरात्री असल्यामुळे आज सकाळी लवकरच उठून आंघोळ वगैरे करून पूजाचं ताट वगैरे तयारी केलं. त्यामध्ये फूल, बेलपत्र, नारळ, अगरबत्ती, ज्या ज्या वस्तू लागतात रुद्राभिषेक करण्यासाठी त्या सर्व एकत्रित करून आम्ही मंदिरामध्ये जायला निघालो. सगळं शांतपणे तयार करताना मनात एक वेगळीच प्रसन्नता वाटत होती, कारण आज सगळ्यांनाच उपवास असतो. तुम्हाला देखील आहे का उपवास? तर ताट घेऊन आम्ही मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिराकडे निघालो. त्यानंतर मंदिरात पोहोचल्यानंतर सगळ्यात प्रथम आम्ही काय केलं, दर्शन घेतलं. महादेवासमोर उभं राहिल्यावर जी शांतता मिळते ना, ती शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. अशी वाईब्स तुम्हाला पण येते का मंदिरात गेल्याच्या नंतर? ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सकाळची त्यानंतर मंदिरामध्ये दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर सकाळची आरती सुरू झाली. घंटांचा नाद प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ, राम नाम घ्या तुम्ही उभे नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका. प्रभो शूलपाणी विभो विश्वनाथ महादेव शंभो महेश दिनेत्र शिवा. पप्पांनी येते पाय पाय. सगळा अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही घरी जायला निघालो आणि घरी गेल्याच्या नंतर बाकीचे कामं आवरून पुढील उपवास म्हटल्याच्या नंतर वेगवेगळे पदार्थ हे बनवले जातात प्रत्येकाच्या घरी. तर आज आम्ही असंच काहीतरी बनवलं आहे आणि त्यासोबतच ही साबुदाणा खिचडी देखील बनवली आहे. त्यानंतर आम्ही मस्त सर्वांनी एकत्रितपणे साबुदाणा खिचडी खाल्ली आणि थोडा वेळ आराम केला. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा 4 ते 5च्या वाजेच्या दरम्यान आम्ही पुन्हा मंदिरामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, मंदिरामध्ये गेल्याच्यानंतर सकाळची वाईब आणि संध्याकाळची वाईब काहीशी अलगच होती आणि त्यामध्ये या ठिकाणी पालखीची तयारी चालू होती. पालखीच्या नंतर रात्री महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन देखील होणार होतं. तर आजचा महाशिवरात्रीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. आणि हो, तुम्ही हा ब्लॉग कुठून पाहता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या.